सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रोफेसर डॉक्टर प्रदीप अवचार यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रोफेसर डॉक्टर प्रदीप अवचार, फाउंडर, डायरेक्टर, चाइल्ड राईट्स ॲक्टिव्हिस्ट आणि असिस्टंट प्रोफेसर. जवळपास 16 वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि पुरस्कारांचं म्हणाल तर मला असं वाटतं की आपल्याला वेळ कमी पडेल एवढे पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत. बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून देखील त्यांनी सामाजिक जागृती केलेली आहे आणि त्यासाठी देखील त्यांना इंटरनॅशनल लेव्हलवरचे अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत. समुपदेशक डॉक्टर प्रदीप अवचार, नमस्कार. सर्वप्रथम तर आपण हे सांगूया की हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन जो आहे तर तो साजरा करण्यामागे काय उद्देश आहे आणि यावर्षीचं थीम काय आहे या दिनाचं? हे बघ, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणजे आपण इंटरनॅशनल फॅमिली डे दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जात असतो. विशेष करून युनो अर्थात संयुक्त राष्ट्रसंघ आपण ज्याला म्हणतो यांनी 1993 हा दिवस घोषित केला आहे. आणि विशेष करून हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश कुटुंबाचे समाजातील महत्त्व अधोरेखित करणं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुटुंबाचं या समाजामध्ये काय स्थान आहे. सोबतच कुटुंबातील प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, त्यांच्यामधील नातेसंबंध असेल, हे जास्तीत जास्त पद्धतीनं दृढ कसे करता येतील हा याचा एक महत्त्वाचा ज्याला आपण ॲस्पेक्ट म्हणू. आणि या सोबत एक महत्त्वाची गोष्ट मला जोडायला आवडेल की जी काही बदलती जीवनशैली आहे या बदलत्या जीवनशैलीमुळे कुटुंबांना ज्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागत असते, अशा भेडसावणाऱ्या समस्या नेमक्या काय आहेत, त्या कशा समजून घ्याव्यात याविषयी अवेअरनेस करण्यासाठी आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व जनमानसांना कळावेत आणि ते सातत्यानं एक समाजाचं महत्त्वाचं स्थान आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची जी थीम आहे त्यानुसार पण आपण काही प्रश्न घेऊया, आपण त्याची पण उत्तरं देऊया आपल्या श्रोत्यांना. सुरुवातीला तर मला हे विचारायचं आहे की आपण पाहतो भारतामध्ये सुदैवाने अजून पण कुटुंब संस्था आहे, पण वाईट याचं असं वाटतं की या कुटुंब संस्थांमधला संवाद संपत चालला आहे. तर त्याची आपण काय कारणं सांगू? कुटुंब आणि संवाद ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. एक कुटुंब स्ट्रॉंग असलं तर संवाद घडून येऊ शकतो आणि या संवादामध्ये याचा एक छोटासा अर्थ दडलेला आहे. संवादामधला काढून टाकला तर केवळ वाद शिल्लक राहतो. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आजी, आजोबा, काका, काकू, बाबा, आई, सगळे जे काही कुटुंबातली मंडळी असायची ती सगळे एकोप्याने राहायची. म्हणजे अजूनही मामाचं गाव म्हटलं की एक सगळं कुटुंब मामाच्या घरी एकत्र येऊन जमायचं. मग छोट्या छोट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या बघ सध्या सुरूच आहेत, पण या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही त्या रेल्वेच्या प्रवासातून मामाच्या गावाला जाण्याची ओढ वेगळी होती. त्याच्यामध्ये आजी केंद्रस्थानी असायची, आजोबा मुलांना खाऊ आणायचे. एक रोलच वेगळा होता आणि त्यामुळे एक अटॅचमेंट, फिलिंग ऑफ कनेक्टिव्हिटी होती. आणि मात्र आता या क्षणाला बऱ्याचशा येणाऱ्या मग तो समस्या ज्याकडून तू म्हटलेस की मुख्य कारणं कोणती आहेत, तर बऱ्याच जणांच्या अपेक्षा ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या आर्थिक अपेक्षा असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त एक असतं ना, लिव्हिंग स्टँडर्ड असलं पाहिजे पण त्याचा जो अतिरेक होत चाललेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार करतो म्हटलं तर सगळं काही असलं पाहिजे. मग ते आपल्या ज्या गावात, ज्या खेड्यात, ज्या जिल्ह्यात आपण राहतो तिथे आपल्या डेव्हलपमेंट होऊ शकत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. म्हणून मग गाव सोडून शहरात, शहर सोडून महानगरात आणि महानगरातून कदाचित भारताच्या बाहेरसुद्धा बरेच जण असे दूर चाललेले आहेत आणि विभक्त होत चालले आहेत. अजूनही भारतामध्ये कुटुंब व्यवस्था जिवंत आहे, परंतु काही प्रमाणात याच्यामागचा हाही एक मेजर कारण आहे की त्यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे खूप जास्त
अशा काही भयानक गोष्टी डोळ्यासमोर आल्या आहेत की आजी आजोबाच शिल्लक राहिलेले आहेत. मुलगा मुलगी मुलाला घेऊन फॉरेनला गेलेले असतील किंवा मोठ्या शहरात निघून गेलेले असतील, तिथल्या फ्लॅट सिस्टीममध्ये सगळे काही विषय होत असतील आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कसं झालं आहे की तो दुरावा वाढत चालला आहे. एक आर्थिक कारण आहे, एक सामाजिक स्तर अतिरेक जो झाला आहे तो आहे आणि दुसरा जर विचार म्हटलं ना तर आजोबा असताना कुठेतरी कॉन्सिलरची गरजच नव्हती. आजी आजोबाच सगळ्यांना सामावून घ्यायचे, सगळ्यांना चालवायचे. मात्र यात आणखी एक मुख्य कारण असं घडलं की प्रत्येकाचं इगो आडवा आलेला आहे. मग त्याला काही प्रमाणात स्त्री पण जबाबदार आहे आणि पुरुषही जबाबदार आहे. यांच्या इगो प्रॉब्लेममुळे त्यांचा तो अहम असतो, मुझे मेरी लाईफ फ्रीडम से जीना है, मला ना माझं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे. माहीत आहे, कुटुंबात असतानाही तुम्ही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकता ही जाणीव विसरत चाललेलं आहे. मग याचा अर्थ माझा विरोध नाही आहे या गोष्टीला, परंतु तुम्ही कुठेही कितीही उंचीवर गेलेला असलात तरी तुम्हाला जन्म घालणारे आईवडील आहेत. अरे आजोबांचं बाबांचं बोट धरून मूल चालत गेलेलं असतं आणि एका विशिष्ट स्टेजवर जर तेच बोट आपण सोडलं आहे किंवा सोडत चाललं आहे तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर कॉम्प्लिकेशन्स आणि फार क्रिटिकल कंडिशन निर्माण होतात. एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग आपण बघूया. असं उदाहरण डोळ्यासमोर आलं की एका आजी आजोबांचं काउन्सिलिंग करायचं काम. अंत्ययात्रेला म्हणजे आईचा मृत्यू झाल्याचं समजलं तर तिकडनं फोन आला की 2 भाऊ, तेही आउट ऑफ इंडिया राहणार आहे. एक म्हणतो तू आईच्या मातीला तू जाशील, वडिलांच्या मातीला मी चाललो जाईल. ही कंडिशन बऱ्या अंशी आज या क्षणाला आलेली आहे की एक औपचारिकता म्हणून नातेसंबंध काही ठिकाणी निर्माण आहेत झालेली, पण आज गावपातळीवर सुद्धा खूप चांगली कुटुंब, अकोल्यात म्हण, महाराष्ट्रात म्हण, अशी आयडियल कुटुंबसुद्धा आहेत की ज्यांची नाळ कुटुंबाशी जोडलेली आहे. पण प्रदीप, आता आपण करायचं काय? नातेसंबंध मजबूत ठेवल्या गेले पाहिजेत. म्हणजे दूर असून पण जिव्हाळा असू शकतो, तर काय करता येईल? आपण काय सांगू आपल्या श्रोत्यांना की त्यांनी काय केलं पाहिजे की कुटुंबातला हा जिव्हाळा जो आहे हा टिकला पाहिजे, हा वाढला पाहिजे? एक्झॅक्टली, मस्त जबरदस्त प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे संवाद. आता गॅझेट्सही तेवढे वाढलेले आहेत. मी म्हणेल काही कामानिमित्त तुम्ही आउट ऑफ गेलेले आहात किंवा आहात पण शहरात राहायला गेलेले आहेत, परंतु तरीसुद्धा आपले सण जे आहेत ना, आपले सण म्हणजे आपले संस्कार आणि आपले संस्कार म्हणजे आपल्या सुखी समृद्ध जीवनाच्या सीमारेषा आहेत. हे सण संस्कार एकत्र येण्यासाठीच असतात. सामूहिकरित्या सगळ्यांनी मिळून असे काही छानसे टाईमटेबल चेकआउट करायला पाहिजे की जेणेकरून कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपण एकत्र आलो पाहिजे. मग ते लग्न समारंभ असो, वाढदिवस असोत किंवा आवर्जून एखादा गेट टुगेदर करण्याचा एखादा ऑकेजन असो, ह्या माध्यमातून एकत्र येणं हा एक महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. हे झाले कार्यक्रम आणि उत्सवाच्या माध्यमातून. सेकंड थिंग, एकत्र कुटुंब आहे, दॅट्स गुड थिंग, पण अजूनही एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आठवड्यातून शनिवार किंवा रविवार, जसं आपण रविवारला विकेंड म्हटलं आणि जनरली फॅड आहे मोठ्या शहरांमध्ये की विकेंडला कुठेतरी बाहेर फिरायला जातो. मग का नाही आपण सगळ्यांनी मिळून विकेंड ठरवायचं आणि बाहेर फिरायला जायला पाहिजे, हा एक विषय आहे. किंवा आर्थिक दृष्टिकोनातनं काही जणांना हे परवडत नसेल तर दर रविवारी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल होऊ शकतो, दर शनिवारी हा कॉन्फरन्स कॉल होऊ शकतो. सुख दुःख अशा सगळ्या गोष्टींचं आदानप्रदान होऊ शकतं, हा एक विषय असू शकतो. आणि ज्या एरियात, ज्या कॉलनीमध्ये, ज्या भागात आपण राहतो त्या भागामध्ये ज्यांचे आजी आजोबा आहेत, मुलगा बाहेर आहेत, आई बाहेर आहे, तर मला वाटतं की कुटुंबाची व्याख्या केवळ घरात एकत्र राहणारं रक्ताचं नातं असलं पाहिजे जरुरी नाही आहे. तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत असाल, तुम्ही ज्या कॉलनीमध्ये एकत्र राहत असाल, मला वाटतं त्या सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून राहण्याचं जर ठरवलं तर छानपैकी मग मिळून सेलिब्रेशन होऊ शकतं. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या एकोपा, युनिटी घेऊन चालता येऊ शकतं. असे सगळे विषय आहेत जे संवादात्मक स्वरूपातनं आपण सगळेजण सुखदुःखांना सामोरे जाऊन एकत्र राहू शकतो. मला यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा की यावर्षी जी थीम जी आहे तर ती आहे कुटुंबे, असमानता आणि बालकल्याण. तर बालकल्याण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा आपण कुटुंबाविषयी बोलतो. तर आधी आपण बालकल्याण म्हणजे काय ती कन्सेप्ट जरा आपल्या श्रोत्यांना समजावून सांगू. बालकल्याण इट्स मीन्स चाइल्ड वेलफेअर हा त्याचा ट्रान्सलेशन आहे. पण चाइल्ड वेलफेअर कोणत्या दृष्टिकोनातनं? बालकल्याण आपण 5 मूळ आशयाला धरून
चालू आहेत. हे 5 मूळ असे आपल्या सगळ्यांना माहीत असले पाहिजे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणि देशातील समाजातील प्रत्येक व्यक्तीला. दॅट इज ऑल अबाउट चाइल्ड राईट्स, म्हणजे मुलांच्या अधिकारांविषयी. बघ, बऱ्याच जणांना अधिकार आहेत, मुलांना अधिकार असतात याविषयी संभ्रम आहे. पहिला अधिकार आहे बालकल्याणामधले 5 अधिकार जाणून घेऊ. बालकल्याण हे अधिकार समजून घेतले आणि त्याचं उपयोजन झालं म्हणजे आपोआप बालकल्याण घडून येईल. पहिला अधिकार आहे जगण्याचा अधिकार. प्रत्येक बालकाला, प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे. त्याला तो जन्माला यायच्या आत जर एखादी कन्या असेल, तिची भ्रूणहत्या होत असेल तर हा गुन्हा आहे. कुटुंबात प्रत्येक मुलाला जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर त्याला आपण राईट टू सर्व्हायव्हल म्हणतो. दुसरा आहे राईट टू डेव्हलपमेंट, ज्याला आपण विकासाचा अधिकार म्हणतो. प्रत्येक मुलाचा विकास, मग तो शालेय स्वरूपाचा विकास असेल, आंगिक विकास असेल, त्याला चांगला आहार मिळाला पाहिजे, त्याला अन्न चांगलं मिळालं पाहिजे, आहार चांगला असला पाहिजे, त्याला छानपैकी कपडे असावेत, त्यानंतर त्याला खेळण्याची जागा असावी, त्याला वावरण्याची जागा असावी, त्याला विचार व्यक्त करता आले पाहिजे, त्याला बोलण्याची जागा असावी. हा सुद्धा विकासाच्या अधिकाराचा एक व्यक्ती म्हणून घरात त्याचं स्थान तेव्हाच निर्माण झालं पाहिजे. निर्माण झालं पाहिजे, त्याला विचारात घेतलं पाहिजे ना. मग हा विकासाच्या अधिकारामध्ये बघ ना, एखाद्या गोष्टीची सिलेक्शन प्रोसेस आहे. घराच्या भिंतीला रंग कोणता मारायचा किंवा घरात एखादी वस्तू आणायची कोणती. तर इफ यू आस्क दॅट पर्टिक्युलर चाइल्ड, अरे आपल्या घरात काय असलं पाहिजे, या भिंतीला कोणता रंग असला पाहिजे, त्याची जबाबदारी वाढून जाते की यार हो मला विचारलं जात आहे घरामध्ये. हे निर्णय क्षमता घेण्यासाठी मुलांना विकासासाठी खूप महत्त्वाचं. म्हणजे एक छोटंसं ना, की आपल्याला कुठेतरी लग्नाला जायचं आहे तर आपण आपली सोय पाहतो आणि मुलांना सांगतो आज शाळेत जाऊ नको. त्याला विचारा तू जाणार आहेस का, तुला जायचं आहे का, तू लग्नात चालणार आहेस का, किंवा काय आपण ॲडजस्टमेंट करायची, हो ना, या पद्धतीने. एक्झॅक्टली. त्याला विचारलं तर त्याला स्थान समजेल की नाही का. मला विचारलं जात आहे की चला बॅकपॅक करा, आज शाळेत जायचं काम नाही. अरे त्याला विचारा ना त्याची इच्छा आहे की नाही, असेल तर मग ती कशी मोल्डअप होईल. हा मुद्दा विकासाच्या अधिकारामध्ये येतो. पहिले आपण पाहिलं जगण्याचा अधिकार, त्याचा राईट टू सर्व्हायव्हल. दुसरा आहे राईट टू डेव्हलपमेंट. तिसरा आहे राईट टू प्रोटेक्शन, ज्याला संरक्षणाचा अधिकार म्हणतो. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आपलं बाळ सुरक्षित आहे की नाही, घरामध्येही सुरक्षित आहे की नाही, हा फार महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा ॲब्यूजच्याही घटना जेव्हा घडतात, बालकल्याणमधला हा फार महत्त्वाचा मुद्दा. बऱ्याचदा असे निष्कर्ष सर्वेक्षण असे नजरेसमोर आलेले आहेत की कुठल्या तरी जवळच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मुलाला किंवा मुलीला ॲब्यूज करण्याचा विषय झालेला आहे. अशा वेळेस आपल्या मुलींना सांगता आलं पाहिजे की बाबा रे, कोणापासून खऱ्या अर्थाने सुरक्षित राहता येतं, कसं असलं पाहिजे. हा सुरक्षिततेचा पाठ मुलांसोबत चर्चा केला पाहिजे. गुड टच बॅड टच विषयी त्याच्यासोबत बोलल्या गेलं पाहिजे. याशिवाय आमिषांना बळी पडू नये हा संरक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं तो जिथं वावरतो तो भागसुद्धा त्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे या विषयावरसुद्धा त्याच्या संवाद झाला पाहिजे. हाऊ वॉज द डे, हा एक प्रश्न मुलाला रोज विचारावा. माझं हे मत आहे. हाऊ वॉज द डे असं म्हटल्यानंतर तो खुलायला लागतो. पहिल्या दिवशी नाही उघडेल, दुसऱ्या दिवशी नाही उघडेल, तिसऱ्या दिवशी आज की नाही हे झालं, आज की नाही बाबा आम्ही गार्डनमध्ये खेळायला गेलो होतो की नाही, मग हे झालं, आज की नाही असं झालं. वेगळ्या पद्धतीने विचारा, चौकशी नका करू. एक्झॅक्टली. बघ ना, आता तू सहज म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीने विचारा, चौकशी करू नका. चौकशी करायला पोलीस आहोत का आपण? मुलांना ते आवडत नाही. हां, फक्त वी नीड टू चेंज द ट्रॅक. म्हणजे त्याला कसं विचारावं ही सुद्धा आईबाबांना त्याविषयीची जाणीव असली पाहिजे. चौथा महत्त्वाचा राईट आहे राईट टू पार्टिसिपेशन, सहभागितेचा अधिकार. बघ हा किती महत्त्वाचा आहे. मला एखाद्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे की नाही घ्यायचा, माझी इच्छा मी शाळेत प्रदर्शित करेल, आईवडिलांसमोर प्रदर्शित करेल, आई मला यात भाग घ्यायचा आहे, हा मुद्दा आहे. एखाद्या टीचरनी जर त्याला डावललं की नाही तुला काही याच्यात भाग घेता येणार नाही, त्याची ॲबिलिटी स्टडी न करता त्याच्या मनावर परिणाम होतो. मग अशा वेळेस हा राईट टू पार्टिसिपेशन वर्क्स अ लॉट. इवन घरच्या एखाद्या याच्यामध्ये बऱ्याचदा बघ पाहुणे घरी आले की आईवडिलांचं सुरू होतं, हां चल गाणं म्हणून दाखव, हां चल हे असं करून दाखव, याला ना खूप छान नाचता येतं बरं का, चल नाचून दाखव. अरे तो काय शोकेस आहे का, तो बाहुला आहे का, कटपुतली बाहुल्यासारखं उचलून धरायचं आणि त्याला म्हणायचं चल सुरू हो, याला गाणं छान म्हणता येते, त्याला स्टोरी छान म्हणता येते, त्याला डान्स करता येते, याला एवढे पर्सेंटेज भेटले, हा गणिताचे प्रश्न असे सॉल्व्ह करतो. अरे पॉज. म्हणजे पाहुण्यांसमोरही तुम्ही त्याला जबरदस्ती करू नका आणि शाळेत जर त्याला तो अधिकार मिळाला नसेल तर तिथे त्याच्या पाठीशी उभं राहा, त्याला थोडासा पाठिंबा द्या की याला हे येत आहे, तुम्ही याला घ्यायला हवं. हे दोन्ही बाबतीत आपण पालकांनी सजग असलं पाहिजे, 100% सजग असलं पाहिजे. राईट टू पार्टिसिपेशन वर्क्स अ लॉट.
त्याच्या सहभागितेच्या अधिकाराला खूप महत्त्व आहे बरं का. त्याला जर इच्छा नसेल स्टेजवर जायची, जबरदस्ती करू नका. आधी वातावरण निर्मिती करा आणि त्यानंतर मग त्याला स्टेज द्या. किंवा घरातही तो असा तुम्हाला वाटत असेल की त्याला फिअर फॅक्टर आहे, तो घाबरत असेल, स्टेजवर जायची इच्छा नसेल, तर घरापासून प्रोत्साहन द्या, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी एक सेपरेट कॉर्नर उभा करा आणि मग त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही. बालकल्याणमधला पार्टिसिपेशन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दॅट इज राईट टू एज्युकेशन. एज्युकेशन इट नॉट मीन्स हॅव्हिंग द बुक्स टू रीड इट ऑनली. अभ्यासाची पुस्तकं वाचावा हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो केलाच पाहिजे. पण त्याशिवाय त्याच्या आवडीची काही पुस्तकं असू शकतात. शिक्षणामध्ये सर्वांगीण विकास आला, मग त्याचा सर्वांगीण विकास त्याच्या इच्छाशक्तीने, त्याच्या कलाने, आईवडिलांच्या दृष्टिकोनातने जबरदस्ती थोपवलेला नसावा. त्याला भविष्यात कुठलं करिअर घ्यायचं असेल, त्यांनी कुठलं एज्युकेशन घ्यायची असेल, त्यांनी कुठली स्ट्रीम सिलेक्ट करायची असेल, हे सर्वस्वी त्याच्या चॉईसवरही अवलंबून आहे. म्हणून जेव्हा आम्ही या 5ही अधिकारांचा विचार करतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या बालकाच्या बालकल्याणाचा विषय अनुभवत असतो. एकदम महत्त्वाची आणि मुद्देसूद माहिती तू सांगितली. आता हे महत्त्वाचं आहे की आपल्या श्रोत्यांना समजणं की आपण त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक झालेलो आहोत, पण अशा वेळेला मुलं अतिशय हट्ट करतात आणि तिथे पालकांना नमावं लागतं. तर अशा ठिकाणी पण पालकांनी कसं वागावं? कारण खूपदा मोबाईलसाठी असेल आणि आपण सोशल मीडियाचा वापर बघितला आहे, आपण त्याच्या अनुषंगाने पण सांगणारच आहोत की आपण तो कितपत वापरावा किंवा मुलांसाठी ते किती फायदेशीर आहे. पण पालकांची भूमिका इथे काय असावी जेव्हा ते अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टींसाठी हट्ट करतात? हे बघ, हट्ट इन रिस्पेक्ट टू मोबाईल तू विषय काढला. आपण सर्वात दृष्टीनं बोलूयात, पण मोबाईल प्रकर्षानं. कारण मोस्ट ऑफ द आईवडिलांना सगळ्यात मोठी समस्या ही आहे की मुलांच्या हातात मोबाईल येणे आणि तो स्क्रोल करत राहणे. बऱ्याच जणांकडे इंडिव्हिज्युअल मोबाईल आहे, पण आपण एक प्रश्न असा विचारायचा, म्हणजे माझ्या श्रोत्यांनाही मला हे सांगायला आवडेल की आपल्या घरी पुस्तकांचं रॅक आहे का? काउंट केलेली पुस्तकं किती आहेत? आणि ही पुस्तकं तुम्ही मुलाला वाचायला लावण्याच्या आधी तुम्ही किती पुस्तकं वाचता? नक्कीच. लक्षात. कधीकधी काही गोष्टींसाठी आपल्याला 4 पावलं मागे यावं लागतात. आपण पुस्तकांच्या रॅकमधली पुस्तकं असूनही ती जर धूळखाट पडत असतील तर पर्याय नाही. सो ॲट दिस मुमेंट हट्ट जर करत असतील ते वी शूड प्रिपेअर आवर सेल्फ विथ अ प्रॉपर वे आउट. माझ्याजवळ मोबाईल व्यतिरिक्त, हे बघ, मोबाईल म्हणजे मायाजाल आहे, त्यात असलेलं स्क्रोलिंग, त्यात असलेले रंग. मुलं मोबाईलमध्ये अट्रॅक्ट होतात म्हणजे काय होतं, त्यातले रंग, त्याच्यामध्ये जे सॉफ्ट ज्या पद्धतीनं सगळे सोल्युशन्स दिलेले आहेत, चित्र, गेम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, तेवढ्या इक्विवॅलंट उपलब्धी आपण मोबाईल व्यतिरिक्त देऊ शकतो का? कुटुंबामध्ये आपण सगळे सापशिडी खेळायचो, हद्दपार झालेले खेळ, लुडो खेळायचो, व्यापार खेळायचो. त्यानंतर संध्याकाळ झाली की कॉलनीतले लोक मुलं मित्र एकत्र यायचे, चोर पोलीस खेळायचे, दंगा मस्ती धिंगाणा व्हायचा, लगोऱ्या खेळायचो, विटीदांडू खेळायचो, सगळं काही असायचं. मुलांना याशिवाय त्यांना ग्राउंडवर न्या, मुलांना मोबाईलशिवाय वाचायला लावण्याची सवय. सकाळी अर्ली इन द मॉर्निंग जर पेपर येतो आहे तर तुम्ही वाचन त्यालाही वाचायला द्या. किंवा स्टोरी टेलिंगसारखे फॅक्टर्स आहेत, गोष्टी तुम्ही ऐकवा, त्याला ऐकवून घ्या, त्याला एखादी सिंक्रोनाइज करून एक स्टोरी म्हणायला लावा. तर मला वाटतं की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी वी शुड प्रिपेअर अवर सेल्फ विथ ऑल ॲस्पेक्ट्स. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की मोबाईल हा टेन्शनचा विषय आहे असं आपण म्हटलं तरीसुद्धा तुम्ही हा प्रॉब्लेम म्हणून घेत असाल तर यू शुड प्रिपेअर युअर सेल्फ विथ सोल्युशन्स ऑल्सो. एकदा तुम्हाला प्रॉब्लेम माहीत आहे तर त्याचे सोल्युशन्स किती असावे. इफ देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश, 26 अल्फाबेट्स हे तुम्हाला माहीत आहे, तसेच 26 सोल्युशन्स तुमच्याजवळ असावे. त्यापैकी जी मी आता बोललेलो आहोत ह्या सोल्युशन्सपैकी पुस्तकं असतील, खेळ असतील, ग्राउंड असेल, संवादात्मक ॲक्टिव्हिटीज असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मुलांच्या या अशा वैतागलेल्या गोष्टींपासून दूर करू शकतात. थोडा वेळ जर काढला पालकांनी तर हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जाऊ शकतात. निघतो तो वेळ. आणि थोडंसं मला म्हणजे मी सांगेल तुला पण आणि श्रोत्यांना पण की थोडंसं आपल्याला खंबीर मात्र राहावं लागतं या सोशल मीडियाच्या बाबतीत. म्हणजे मुलं जेव्हा त्यांचं एक विशिष्ट वय असं हट्ट करण्याचं, आपल्याला खिंड लढवावी लागते की नाही देणार म्हणजे नाही देणार. मग त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगा, जे काय करायचं असेल, पण तेवढं मात्र राहणं आवश्यक आहे. येस. मी तर हे म्हणेल की रादर दॅन सिम्पथी बी एम्पथेटिक. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, त्याला आपल्या वंशात यायला सांगा,
म्हणजे म्हणतो ना, जलामध्ये मासा राहतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. कधी कधी आईबाबांनी मूल व्हावं आणि मुलांनी आईबाबा बनून पाहावं, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांच्यामधले संवाद स्ट्रॉंग असतील आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांच्यामधली वाढेल. प्रश्न सुटू शकतात सोल्युशनवर विचार केला तर. ही असमानता जेव्हा आपण पाहतो बालकांच्या बाबतीतली, तर कुठल्या बाबतीत आपण असमानता येते ते सांगू शकतो? एकूणच आपण जेव्हा बालकल्याणाचा विचार करतो आहोत, तर कुठल्या असमानतेचा त्यांच्यावर परिणाम होतो, आपण काय सांगू? हे बघ, असमानतेचा विचार करतो म्हटलं तर सामाजिक स्तरावर जर विचार केला तर ज्यांना कुटुंब आहेत त्याचं आणि ज्यांना कुटुंब नाहीत, म्हणजे बालगृहात राहणारे काही मुलं असतील, किंवा मग असं म्हणूयात की चाइल्ड विथ कॉन्फ्लिक्ट अँड लॉ, ज्याला आपण विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो. कुठल्या तरी काहीतरी घटनाक्रम घडतो गुन्ह्यात आणि ती मुलं, म्हणजे शेल्टरमध्ये असलेली काही मुलं जी अनाथही असू शकतात, जी रेग्युलर आहेत, ज्यांना आईवडील आहेत परंतु त्यांना ते वेलफेअर करू शकत नसेल, त्याही मुलांना बालगृहामध्ये जावं लागतं. कॉन्फ्लिक्ट विथ लॉ असलेल्या मुलांना सुद्धा आईवडील असतात तरीसुद्धा त्यांना दुरावा असतो आईवडिलांपासून, किंवा जी मुलं घरात असतात पण आईवडिलांच्या द्वंद्वामुळे, त्यांच्यामधल्या संघर्षामुळे मुलांमध्ये असमानता निर्माण होते. कधी कधी आपण जेंडरचाही जर विचार करतो म्हटलं तरी अर्जसुद्धा मुलगा मुलगी असा भेद हाही काही प्रमाणात होतो. जुन्या काळापासून तो चालत आला, पण भारतामध्ये त्याचं प्रमाण कमी जरी असलं तरीसुद्धा त्याला नाकारता येत नाही. असमानतेचं हे सुद्धा एक कारण आहे. या कारणावरती बोलायला मला जास्त आवडेल, कारण आपण कुटुंबाविषयी जेव्हा बोलतो आहोत, तर कुटुंबामध्ये आईबाबांमध्ये जेव्हा मतभेद आहेत, विसंवाद आहे, तर तिथे ती जी निर्माण होणारी असमानता आहे त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो? मला काउन्सिलिंगला आईवडिलांच्या बाबतीत आणि मुलं आणि मुलींच्या दुराव्याच्या बाबतीत बऱ्याचदा विचारलं जातं, सर मेरा बेटा अभी सेकंड स्टँडर्ड में है, उसकी आप काउन्सिलिंग करोगे क्या, वो बहुत ऐसा ऐसा रहता है. म्हटलं मग मला सेकंड स्टँडर्डच्या मुलाच्या काउन्सिलिंगपेक्षा आईवडील तुम्ही दोघं एकत्र येऊ शकता का, मी तुमच्यासोबत काउन्सिलिंग आधी करेल. आणि मग ते विषय सुरू होतात. मग हजबंड अँड वाईफच्या रिलेशनमध्ये असलेली तफावत, त्यांच्यामधले असलेले दुरावे, एकमेकांची इगो प्रॉब्लेम, आणि हम हप्ते हप्ते बात नाही करते एक दुसऱ्याशी, आम्ही आठवड्या बोलत नाही, हे खूपच इगोइस्टिक आहे. कधी कधी हे माझ्यावर चिडतात, माझ्यावर रागवतात, मग मी कशाला सोडू, मी पण कमावते, मग मी चिडते. तर माझं असं म्हणणं आहे की तुमची घरातली भांडणं घरात सॉल्व्ह करावे. पहिली मुद्दे इरिटेड होऊन जर ते सॉल्व्ह होत नसतील तर ठीक आहे, काउन्सिलिंग आहे, पण त्याही व्यतिरिक्त मुलांसमोर जर तुम्ही वाद घालत असाल, मुलांसोबत जर तुमचे वाद समोर जर हे सगळं दिसत असेल, तर मुलं, ज्याला आपण इमिटेशन म्हणतो, ज्याला आपण अनुकरण म्हणतो, तर मुलंसुद्धा तसेच वागायला लागतात. उदाहरणार्थ, आई मुलावर ओरडत आहे की ओरडू नको, चिडू नको, किती रागाने बोलतोयस माझ्याशी, रागवून ती. अगर आप शांति का समर्थन चाहते हो तो चीखने चिल्लाने की ज़रूरत क्या है. आईच ओरडू सांगून राहिले, शांत बस, माझं डोकं खराब करू नको, दात खाऊन बोलून राहिली. मग मुलगा लागलेच म्हणतो, तुला मी दिसतो भांडताना, तू नाही का बाबावर अशी चिडत, तू नाही का बाबावर अशी ओरडत. झालं, तू लागलीच कॉपी करून देतो ना, तिचं उत्तर तिलाच मिळतं. सेम बाबांच्या बाबतीतही कधी कधी असं होतं. मग बाबा तुम्ही नाही का असे करत, तुम्ही तर आईवर ओरडता, तुम्हाला नाही का समजत. मूल उत्तर द्यायला तयार असतं, कारण त्याला अनुकरण करण्यासाठी त्याच्या घरासमोर हे दोन कॅरेक्टर जास्त प्रकर्षण असतात. आणि कधी कधी टी व्ही सिरियल्सचा काही भडीमार असतो आणि ह्याही गोष्टींचा. म्हणून विद्यार्थ्यांनी, मुलांनी काय पाहावं काय पाहू नये, आणि त्यांच्यामधील जर हे असे वाढलेले क्लॅशेस आणि द्वेष असतील, या व्यतिरिक्त कुटुंबामध्ये असलेली तेढ असेल, ही सुद्धा मुलांना असमानतेकडे वळवते. आणि एका कुटुंबामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मूल कुटुंबापासून दुरावायला लागतं. या दृष्टिकोनातनं एखाद्यास कधी कधी मुली पळून जाण्याचा कधी कधी विषय होतो. मुलं पळून जातात घरातून, रागानं मुलं निघून जातात, मुली घरातून रागानं निघून जातात. त्याच्या मागचं कारण काय? मुलं मुली जागा शोधत असतात संवादाची. जर हे संवाद हरवलेले असले तरीसुद्धा मला कोणीच समजून घेत नाही असं जेव्हा मूल म्हणत असेल, तर समवन शुड बी देअर हू कॅन अंडरस्टँड अ चाइल्ड इन ऑल सेन्स. मला वाटतं आपल्याला हे प्रमाण कमी करता येईल. आज हे प्रमाण खूप वाढलं आहे. केवळ अकोलाने, महाराष्ट्राचाही विचार केला तर एका विशिष्ट वयात मुलं किंवा मुली पळून जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं. आत्महत्या पण करताना दिसतात आपल्याला, सुसायडल टेंडन्सीकडे पण जातात. याच्या मागचं, त्याला मोकळं व्हायला जागा जर मिळाली नाही, तो जर संवाद मोकळा करू शकला नाही, तर ही अशी प्रकारची असमानता वाढत जाईल. आणि संवाद जर होत नसले तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. म्हणजे शाळेमध्ये संवाद असणं, कुटुंबामध्ये संवाद असणं आणि कुटुंबातील व्यक्तींनी जबाबदारीने संवाद साधणं, ही प्रकर्षानं आपल्याला ही बाब लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे.
आपण हे सांगूया ना, की तो सुदृढ कुटुंब आपण कशाला म्हणू? काय काय आपण पेरलं पाहिजे, काय काय दिलं पाहिजे आपण? अ, एका काही शब्दांमध्ये मांडतो. जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय्य. जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय्य. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे सद्बुद्धी देवराया. मला वाटतं शक्य अशक्याच्या या कश्मकशमधून मला काय योग्य आहे ते मला निवडता आलं पाहिजे, हे त्यातलं एक मोठं सोल्युशन. आणि यासोबतच डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी संवाद. मी इफेक्टिव्ह म्हटला, प्रभावी. नंतर क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग यांची जोड, या 4 गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजिंग इमोशन्स अँड मॅनेजिंग अँगर. ह्या गोष्टींचा समन्वय जर कुटुंबात असेल तर खूप सहजता होऊ शकते. याला जोड आपल्याला लाईफ स्किलची देता येईल. या 5 कंटेंटसोबत अजून महत्त्वाचे कंटेंट ते असे आहे, सेल्फ अवेअरनेस, व्यक्ती स्वतः अवेअर असावा या सगळ्या गोष्टींना धरून. आणि या सेल्फ अवेअरनेसला जोड आहे ती सगळ्यात महत्त्वाची इंटरपर्सनल रिलेशनशिप. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील तेव्हा एक कुटुंब फुलायला लागेल. आणि म्हणून या सगळ्या लाईफ स्किलला जर आम्ही कनेक्ट घेऊन चालू शकलो तर योग्य वेळी योग्य संवाद घडून, इफेक्टिव्ह संवाद, ज्याला प्रभावी संवाद आपण म्हणू शकतो, हे जर घडून आलं तर एक सुंदर कुटुंब घडू शकतं. आणि आपलं एक कुटुंब देशाचं कुटुंब म्हणून एक 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 वेगळी ओळख निर्माण करू शकतो. कुटुंबाचं महत्त्व जे आहे ते सामाजिक वातावरणासाठी पण अतिशय आवश्यक असं आहे. तर असं एकत्रित आपण काय सांगू आपल्या श्रोत्यांना आजच्या? कुटुंब हे समाजाचं एक लघु रूप आहे. जे काही समाजात घडतं त्याचा सगळा आरसा कुटुंबामध्ये असतो. म्हणून कुटुंब म्हणजे केवळ शरीराने एकत्र येणारी लोक नसून संवाद, प्रेम, एकोपा, जिव्हाळा, सबलिमिटी, एकरूपता यांचा समन्वय आहे. मला वाटतं एका कुटुंबाने जर हे जपलं तर तुम्ही जिथं राहता ते घर, ते एक कुटुंब. त्या कुटुंबासोबत जो शेजार, जो काही परिसर तुम्ही राहता ते एक कुटुंब, ज्या भागात तुम्ही राहता ते एक कुटुंब, ज्या गावात तुम्ही राहता ते कुटुंब, ज्या राज्यात तुम्ही राहता ते एक कुटुंब, आणि ज्या देशात वी आर युनायटेड ते एक कुटुंब, आणि संपूर्ण जग विश्वची माझे घर. माऊलींनी पण पसायदानातही सांगून दिले आहे. तर मला वाटते हीच एक खऱ्या सुखी कुटुंबाची नांदी आहे की आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की सर्व मिळून एकत्र यावे. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी खूप सुंदर संदेश दिला आहे की सर्व मिळून एकत्र यावे, सर्वांनी सर्वांशी चालवावे, भूत हित रत व्हावे, ऐसेची वचन गीतेचे. नक्कीच. श्रोतेहो, पहा, आपण निरामय या कार्यक्रमामध्ये आपण मानसिक स्वास्थ्य असेल, शारीरिक स्वास्थ्य असेल याविषयी नेहमी बोलत असतो. पण सोबतच कौटुंबिक स्वास्थ्य आहे, सामाजिक स्वास्थ्य आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपण आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने समुपदेशक डॉक्टर प्रदीप अवचार यांना आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं. खूप महत्त्वाची माहिती ती एवढ्या सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना सांगितली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांनी मिळून म्हणजे आकाशवाणीच्या एका कुटुंबाने मला बोलविलं आणि मलासुद्धा या कुटुंबाचा भाग होता आला, त्याबद्दल आयोजकांचे आणि संपूर्ण आकाशवाणी कुटुंबाचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय.